पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात आल्यानंतर भाविकांना जशी विठ्ठल दर्शनाची ओढ लागते तशीच आस चंद्रभागा स्नानाची देखील असते। मोठ्या श्रद्धेनं इथं आल्यानंतर भाविक चंद्रभागा स्नानासाठी जातात। मात्र याच चंद्रभागा नदीमध्ये वर्षातून अनेक भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे किंवा अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागत असल्याचं दिसून आलं आहे। आषाढी कार्तिकी अशी मोठी यात्रा समीप आली की प्रशासन पंढरपुरात बैठका घेतं, दक्षता घेण्याच्या सूचना देतं। मात्र वारी झाली की पंढरपूरला पुन्हा वाऱ्यावर सोडून दिलं जातं अशीच भावना आतापर्यंत व्यक्त होत आली आहे। यंदाच्या आषाढी यात्रेपूर्वी चंद्रभागा पात्रात अनेक भाविकांना आपला प्राण गमवावा लागला होता। यातूनच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून चंद्रभागेच्या पात्रात जीवन रक्षकांची नियुक्ती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या। परंतु वारी झाल्यानंतर मंदिर समितीने बहुतेक आपला खर्च आटोक्यात आणण्यासाठीच ही व्यवस्था संपुष्टात आणली। सध्या चातुर्मासात सुरुवात झाली असून या 4 महिन्याच्या कालावधीत पंढरपुरात भाविकांची खूप मोठी वर्दळ असते। मंदिर समितीचे उत्पन्न एकीकडे कोट्यावधी रुपयांनी वर्षाकाठी वाढत चाललेले असताना या ठिकाणची सुरक्षा रक्षक व्यवस्था का आठवण्यात आली हे एक प्रश्नचिन्हच आहे। चंद्रभागा नदीपात्रातील जीवन रक्षक कार्यमुक्त झाल्यामुळे मोठी नाराजी व्यक्त होत असतानाच आज चंद्रभागा नदीच्या पात्रात बुडून 2 महिलांचा मृत्यू झाला तर एक अज्ञात महिला बेपत्ता आहे। या दोन्ही महिलांचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनास यश आलं आहे। या घटनेमुळे पंढरपुरात हळहळ व्यक्त होत असून मोठ्या भक्तिभावानं श्री विठ्ठलाच्या दर्शनास आल्यानंतर चंद्रभागा स्नानावेळी प्राण गमवावा लागतो ही बाब वेदनादायी असल्याची भावना व्यक्त होत आहे। महर्षी वाल्मिक संघाचे गणेश अंकुशराव यांनी याबाबत पुन्हा जिल्हाधिकारी यांना एक निवेदन पत्राद्वारे दिलं होतं। मंदिर समितीनं आषाढी यात्रा कालावधीत उपलब्ध केलेली जीवन रक्षक सुविधा कार्यरत ठेवावी अशी मागणी यामध्ये केली होती।